प्रोसॉनिकचा जन्म हा 2009 किंवा 2010 साली झाला साधारण. त्यावेळेला आम्ही स्वतःच्या ब्रँडनी काम करायचं जेव्हा ठरवलं, तर तो ब्रँड रजिस्टर्ड ट्रेडमार्क असावा असा आम्ही विचार केला. कारण दुसऱ्या कोणी आपला ब्रँड वापरायला नको हे महत्वाचं होतं. आणि प्रोसॉनिकचा अर्थ जर तुम्ही बघितलात तर प्रोएक्टिव्ह आणि सुपरसॉनिक असा त्याचा अर्थ आहे. पुण्यामध्ये आपल्याकडे मराठा बटालियन आहे. सो मराठा बटालियनला कडू आमच्याकडून त्यांच्या ट्रक्सवरती कॅमेरे लावून घेतले. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी, यशोशिखरी जी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या, अशी अशी यशाची गुरु किल्ली, अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची नमस्कार. किल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत प्रोसॉनिक या ब्रँडचे ओनर अमोल पानसे यांना. नमस्कार अमोलजी. नमस्कार रेखाजी. नमस्कार. आणि तुमचा हा जो प्रोसॉनिक ब्रँड आहे, या ब्रँड बद्दल मला वाटतं की लोकांना खरोखरी कळण्याची खूप गरज का आहे. ब्रँड मस्त आहे, पण हा एका मराठी माणसाचा ब्रँड आहे, हे महत्वाचं. बरोबर. आणि तुमचा ब्रँडला मला वाटतं मोदींचा मेक इन इंडिया ह्या इनिशिएटिव्हच्या अंडर तुमचा ब्रँड झालेला आहे, बरोबर? बरोबर बरोबर. आणि तुम्ही नुसते सीसीटीव्ही म्हणजे कॅमेरेज बनवत नाहीत, तर ते पण बनवता आणि मला वाटतं टीव्ही पण बनवता तुम्ही. हा, एलईडी टीव्हीचं पण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. एक्झॅक्टली. ब्रँड. हा, तर या सगळ्यामध्ये हा, आणि आमचा ब्रँड रजिस्टर्ड ट्रेडमार्क पण आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे. करेक्ट. तर मला ह्याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट अशी आवडेल समजायला की ह्या व्यवसायामध्ये म्हणजे हा तुमचा फर्स्ट जनरेशन आहे का? यू आर द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर का? तुमच्या फर्स्ट जनरेशन. फर्स्ट जनरेशन. आणि या व्यवसायात पडावं असं तुमच्या मनात कधी आलं आणि कसं आलं? मी स्वतः बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. आणि जेव्हा मी 1995-96 मध्ये पास आउट झालो इंजिनिअरिंग, तेव्हा इंजिनियर झाल्यानंतर सुरुवातीला 1-2 कंपन्यांबरोबर मी काम केलं. पण ते 1-1 महिना 1.5 महिना असं काम केलं. त्यानंतर याच्यामध्ये स्वतःच काहीतरी करावं असं सुरुवातीपासूनच मला वाटत होतं की आपलं इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये स्वतःला काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. सो त्या दृष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही EPBX इंटरकॉम सिस्टीम जे असतात किंवा कॉर्डलेस फोन्स जे असतात त्याच्यापासून सुरुवात केली होती. सो 1996 मध्ये आम्ही कॉर्डलेस फोन्स, EPBX इंटरकॉम सिस्टीम्स किंवा फॅक्स मशीन्स या सर्व गोष्टींमध्ये काम करायचो. आणि जसं तुम्ही बनवायचात का? नाही, त्या काळामध्ये आम्ही ट्रेडिंग करत होतो. सो त्या काळामध्ये आम्ही ग्लोबल टेलिसिस्टम्स लिमिटेड कंपनीचे फॅक्स मशीन्स होते. त्याच्यानंतर कोरल टेलिकॉम लिमिटेड कंपनीचे EPBX सिस्टम्स होते. सो या सर्व कंपन्यांबरोबर आम्ही सुरुवातीला काम सुरू केलं होतं. आणि हे जे काम सुरू होतं त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही 1998-99 पर्यंत फॅक्स मशीन्स होती, तर भरपूर फॅक्स मशीन्स वरती आम्ही काम केलं. EPBX सिस्टम्सवर 2 एक्सटेन्शन पासून 43,000 एक्सटेन्शन्स पर्यंत आम्ही काम केलं. हे EPBX सिस्टम्स, इंटरकॉम सिस्टम्स ज्या असतात त्या इंटरकॉम सिस्टम्स मध्ये IIT पवई मुंबई 1,500 लाईन्स, ONGC मुंबई 2,000 लाईन्स, त्याच्यानंतर वेस्टर्न नेव्हल कमांड 2,500 लाईन्स, पुण्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 1,500 लाईन्स, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 500 लाईन्स. असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही जबाबदारीने पूर्ण केले. इव्हन BSNL ची 700 लाईनची कॉल सेंटर्स आम्ही केली.
इस्रोला 4,500 लाईन्सचं EPBX सिस्टम दिलंय. सो असे वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही केली आणि त्याच्यामध्ये 2008 पर्यंत आम्ही चांगलं काम करू शकलो. आणि हे सर्व कोरल टेलिकॉम लिमिटेडच्या पूर्ण सहकार्याने शक्य झालं. कुठल्या टेलिकॉम? कोरल टेलिकॉम लिमिटेड. ओके. हा हा. 2008 साली ज्या वेळेला जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट झाला पुण्यामध्ये, सो त्यावेळी आम्ही असं बघितलं की या लोकांना फुटेज व्यवस्थित मिळत नाहीये पोलिसांना, किंवा आता हा बॉम्ब ब्लास्ट एका ठिकाणी झालाय, उद्या अजूनही कुठे होऊ शकतो. सो त्या दृष्टीने सिक्युरिटीची रिक्वायरमेंट ही आता वाढणार आहे असं जेव्हा आमच्या लक्षात आलं, त्यावेळेस असं ठरवलं की आता आपण सिक्युरिटी क्षेत्रामध्ये पण आलं पाहिजे. आणि मग टेलिकॉमचा व्यवसाय हळूहळू आम्ही कमी केला आणि सिक्युरिटी क्षेत्रामध्ये काम मोठं चालू केलं. सो सुरुवातीला आम्ही 1-2 वेगवेगळ्या दुसऱ्या ब्रँडचे प्रोडक्ट विकत होतो, पण आम्हाला असं आढळलं की हे ब्रँड्स जे आहेत हे ब्रँड सर्व्हिस सपोर्ट काही व्यवस्थित देत नाहीयेत. सर्व्हिस सपोर्ट आम्हाला व्यवस्थित न मिळाल्यामुळे फायनली आम्ही या क्षेत्रामध्ये ओढले गेलो की आपल्याला स्वतःच काहीतरी आता प्रॉडक्ट आणलं पाहिजे भारतामध्ये. आणि मग सुरुवातीला आम्ही काही वेळ 2016-17 पर्यंत इम्पोर्ट करत होतो. सो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून आम्ही चायना, तैवान, कोरिया, इस्रायल, जर्मनी, इटली या सर्व ठिकाणावरून आम्ही वेगवेगळा इम्पोर्ट केला. इम्पोर्ट जसा करत होतो त्याच वेळेला आपल्या भारतामध्ये सुद्धा स्वतःचा प्लांट सुरू करावा असं आम्हाला वाटत होतं. आणि मग 2017ला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग त्या दृष्टीने आम्ही 2017ला हिमाचल प्रदेशमध्ये आमचा स्वतःचा प्लांट सुरू केला आणि नोएडामध्ये पण एक छोटा प्लांट सुरू केला. सो अशा पद्धतीने भारतामध्ये आमचं सीसीटीव्हीचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. म्हणजे 2017 म्हणजे आता 2027ला 10 वर्ष कंप्लीट होतील. हा, म्हणजे सीसीटीव्हीचं काम सुरू करून 2027ला 10 वर्ष कंप्लीट होतील. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबरोबर मग आमच्या बरोबर चांगले चांगले ब्रँड्स जोडले गेले, जसे मर्सिडीज बेन्झनी आम्हाला ऑर्डर दिली. सो मर्सिडीज बेन्झ झाले, किंवा बिर्ला ग्रुप झाला, किर्लोस्कर ग्रुप झाला, कल्याणी ग्रुप झाला. सो किंवा काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रुखाट कंपनीने आमच्या बरोबर काम केलं, वल्कन कंपनीने आमच्या बरोबर काम केलं. सो असे अनेक मल्टीनॅशनल ग्रुप सुद्धा आमच्या बरोबर जोडले गेले आणि त्यांना क्वालिटी आणि सर्व्हिस आवडल्यामुळे ते आजही आमच्या बरोबर आहेत. फॅन्टॅस्टिक. मग मला एक सांगा की आधी तुम्ही EPBX मध्ये आलात 96 मध्ये, बरोबर, आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आलात 2017 मध्ये, बरोबर. तर 2008ला ऑलरेडी काम सुरू केलं होतं, पण 2017ला आपण भारतात मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. हा, म्हणजे 2008ला तुम्ही याच्या CCTV कॅमेऱ्यांचं ट्रेडिंग चालू, सिक्युरिटी टेक्नॉलॉजी मध्ये काम सुरू केलं होतं ते 2008ला. बरं, पण मग याच्यामध्ये प्रोसॉनिक याचा जन्म कधी झाला? प्रोसॉनिकचा जन्म हा 2009 किंवा 2010 साली झाला साधारण. त्यावेळेला आम्ही स्वतःच्या ब्रँडनी काम करायचं जेव्हा ठरवलं, तर तो ब्रँड रजिस्टर्ड ट्रेडमार्क असावा असा आम्ही विचार केला. कारण दुसऱ्या कोणी आपला ब्रँड वापरायला नको हे महत्वाचं होतं. आणि प्रोसॉनिकचा अर्थ जर तुम्ही बघितलात तर प्रोएक्टिव्ह आणि सुपरसॉनिक असा त्याचा अर्थ आहे. सो आपण प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे आणि सुपरसॉनिक म्हणजे आपण सॉनिकच्या गतीने काम केलं पाहिजे. सो ह्या दृष्टीने आपण प्रोसॉनिक असा ब्रँड निवडला, प्रोसॉनिक हा ब्रँड नेम निवडलं आणि त्यांनी आम्ही काम चालू करायचं ठरवलं. फॅन्टॅस्टिक. म्हणजे खूप विचार करून आणि अतिशय पॉवरफुल नाव शोधलेलं आहे, प्रोएक्टिव्ह सुपरसॉनिक. जसं प्रत्येक माणसाने असलं पाहिजे, प्रत्येक उद्योजकांनी असलं पाहिजे. एम आय राईट? करेक्ट. यू आर राईट. दॅट इज अ वंडरफुल थिंग. आणि मग प्रोसॉनिकच्या नावाखाली तुम्ही आधी ट्रेडिंगच करत होतात आणि मग मॅन्युफॅक्चरिंगला लागलात. हा, पण परंतु आम्ही जरी ट्रेडिंग करत असलो तरी सुद्धा आम्ही फॅक्स मशीन्स आणि EPBX ज्या काळापासून करत होतो तेव्हापासूनच आमच्याकडे स्वतःची सर्व्हिस सपोर्ट टीम होती. आणि ही सर्व्हिस सपोर्ट टीम आम्ही 1996 पासूनच मेंटेन केली होती आणि ती लोक आजही आमच्या बरोबर आहेत. त्याच्यामध्ये आज ते हे लोक आमच्याकडे जगातल्या कुठल्याही ब्रँडचा सीसीटीव्ही हा आमच्याकडे रिपेअर केला जातो. सो जगातला कुठलाही ब्रँडचा कॅमेरा जरी आम्हाला दिला तरी आम्ही तो रिपेअर करू शकतो, ही आमची कपॅसिटी आहे आज. त्याच्यामुळे त्यावेळी 2008ला सुद्धा आमचं स्वतःचं सर्व्हिस सेंटर होतं आणि 2017ला तर मॅन्युफॅक्चरिंगच चालू झालं. त्याच्यामुळे सर्व्हिस सेंटर तर असणारच असणार. बरोबर. म्हणजे
बऱ्याच ठिकाणी लोक मॅन्युफॅक्चरिंगनी सुरुवात करतात आणि मग सर्व्हिस सेंटर देतात. तुमचं बरोबर. एक्झॅक्टली उलट झालं. तुम्ही आधी सर्व्हिस सेंटर तुमचं होतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलात. मला वाटतं ह्याच्यामुळे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग जे झालं चालू ते सुरुवातीपासूनच मिनिमम फ्लॉ असलेलं असं व्हायला लागलं का हो? कारण सर्व्हिस करताना वेगळ्या वेगळ्या ब्रँड्स मधले मेकिंग मधले प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस हे तुमच्या तिथेच लक्षात येऊन आपल्या प्रोडक्ट मध्ये ते चॅलेंजेस नको म्हणून ते मिनिमाइज करायचा असा तुम्ही आपणहूनच प्रयत्न केलात. असं झालं का? अगदी बरोबर. तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स काय येऊ शकतात, काय असतात हे सर्व माहिती असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग चालू करताना डेफिनेटली त्याचा उपयोग झाला आणि त्या पद्धतीने चांगलं काम आम्ही करू शकलो. येस. आता ह्याच्यामध्ये आता आमचं जे टेस्ट अँड रिपेअर सेंटर आहे हे जर आपण बघितलं तर आमच्याकडे संपूर्ण देशातून म्हणजे राजस्थान, गुजरात, झारखंड, गोवा वेगवेगळ्या स्टेट्स मधून आज आमच्याकडे पोत्या पोत्यानी कॅमेरे रिपेअरला येतात बाकीच्या ब्रँडचे. सो कुठल्याही ब्रँडचा कॅमेरा जरी आला तरी आमच्याकडे 50 कॅमेरे, 100 कॅमेरे, 200 कॅमेरे असे रिपेअरला येतात आणि ते रिपेअर झालेले आहेत. म्हणजे इव्हन आमच्याकडे हनीवेलचे कॅमेरे रिपेअरला येतात, बॉशचे कॅमेरे रिपेअरला येतात, अजून वेगवेगळे ब्रँड्स आहेत त्याचे कॅमेरे रिपेअरला येतात. हे सर्व ब्रँड्स आमच्याकडे रिपेअर होतात. त्याच्यामुळे जरी डीलर्स लोक जे आहेत मार्केटमध्ये त्या डीलर्स लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड घेतले असले आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांकडनं जर सर्व्हिसेस मिळत नसल्या तर आम्ही आमच्याकडनं त्यांना सर्व्हिस सपोर्ट नक्की देतो. करेक्ट. पण मला आणखीन एक सांगा की तुम्ही आता सध्या फक्त पुण्यामध्ये आहात. इज दॅट सो? असं नाही म्हणता येणार कारण आता आम्ही जम्मू काश्मीरच्या डीलरला पण सप्लाय करतो आणि त्रिवेंद्रमच्या डीलरला पण सप्लाय करतो. सो जम्मू काश्मीर पासून त्रिवेंद्रम पर्यंत सर्व ठिकाणी आता आम्ही प्रेझेंट आहोत असं आम्हाला वाटतं. ओके. म्हणजे तुमचं ऍक्च्युअल ऑफिस भले जम्मू काश्मीर किंवा त्रिवेंद्रम मध्ये नसेल पण तुमचा प्रेझेन्स तिकडे आहे. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण मी देईन आपल्याला. पुण्यामध्ये आपल्याकडे मराठा बटालियन आहे. सो मराठा बटालियनला कडू आमच्याकडून त्यांच्या ट्रक्सवरती कॅमेरे लावून घेतले. सो हे जे ट्रक्सवरती कॅमेरे लावले ते वेगवेगळ्या मिलिटरीच्या ट्रक्सवर बसवलेले होते की त्यांना वेगवेगळ्या एरियामधून जाताना आजूबाजूचं सगळं स्पष्ट दिसावं किंवा काही काही गावांमध्ये त्यांना काही छोटा मोठा त्रास होतो तर तो त्यांना होऊ नये. आणि मग ह्या ट्रक्सच्या आतमध्ये आम्ही त्यांना मॉनिटर्स दिलेले होते आणि हे सर्व ट्रक्स जेव्हा जम्मू काश्मीर एरियामध्ये एकदा गेले होते त्यावेळेला त्यांचे 1-2 कॅमेरे बंद पडले होते आणि त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस कशी मिळणार असं म्हणून तिथे शिंदे म्हणून होते. ते शिंदे म्हणून जे त्यांचे एक ऑफिसर होते त्यांनी फोन केला आणि आमच्या जम्मू काश्मीरच्या डीलरनी त्यांना 70 किलोमीटर लांब जाऊन तिथे सुद्धा सर्व्हिस दिली. सो असा संपूर्ण देशामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये प्रोसॉनिका सर्व्हिस द्यायला 100% सक्षम आहे. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे मुळामध्ये पुणे बेस्ड ब्रँड असला तरी पॅन इंडिया लेव्हलवर सगळीकडे तुमचं सर्व्हिस सेंटर आहे का नाही पेक्षा तिथे तुमची सर्व्हिस उपलब्ध आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकरता पण हे इमिजिएट सर्व्हिस मिळणं हे बऱ्याच वेळेला वॉर फुटिंग वरती गरजेचं असतं नाही का? अत्यंत गरजेचं असतं. म्हणून कोविड काळामध्ये आम्हाला कॉर्पोरेशननी स्पेशल परमिशन्स दिलेल्या होत्या की कुठेही काही कॅमेरे बंद पडले असतील तर ते चालू करण्यात यावेत. कारण कुठेही त्या काळामध्ये चोऱ्या होण्याच्या घटना घडू शकणार होत्या की कारण त्यावेळेला सगळीकडे सामसूम असायची. सो लोक सुद्धा घाबरलेले होते. अशा वेळेला चोऱ्या करण्याच्या घटनांमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे कुठल्याही ठिकाणी कॅमेरे बंद राहणार नाहीत याची आम्हाला स्पेशल परमिशन्स होत्या गव्हर्नमेंटकडून. दॅट्स अमेझिंग. आता मला आणखीन एक सांगा की कॅमेरे पाहताना कॅमेऱ्यांच्या बद्दल मोबाईल मध्ये पण कॅमेरे असतात आणि हे तुमचे सिक्युरिटी वाले कॅमेरे असतात. यांच्यामध्ये कॅमेऱ्याचा तो काहीतरी लेन्सचा इतका एमपी तितकं एमपी असं वेगळं वेगळं काही काही दिलेलं असतं आणि मग जास्त एमपी म्हणजे खूप छान कॅमेरा वगैरे असं काहीतरी लोक म्हणतात. हे नक्की काय असतं?
याच्यामध्ये कसं आहे की आता आपले सर्वांचे जे डोळे आहेत हे 576 मेगापिक्सलचे आहेत. 576 मेगापिक्सलचे डोळे आपल्याला देवाने दिलेले आहेत. ओके. आपण कॅमेरे जे वापरतो ते 2 मेगापिक्सल, 3 मेगापिक्सल, 4 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल असे वापरतो. 576 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हो. त्याच्यामुळे आपल्याला कॅमेऱ्याची क्लॅरिटी तेवढी चांगली दिसण्यासाठी जेवढं रेझोल्युशन आपण जास्त वाढवणार हा. तेवढी आपल्याला क्लॅरिटी जास्त चांगली मिळणार. ऍट द ओके. सेम टाइम आम्ही फक्त रेझोल्युशन वाढवण्यावर भर नाही देत, तर त्याच्यामध्ये प्रोसॉनिकनी हायलाइट कॉम्पेन्सेशन, बॅकलाइट कॉम्पेन्सेशन, डिजिटल नॉइज रिडक्शन, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल, ऑटोमॅटिक व्हाईट बॅलन्स या फॅसिलिटीज सुद्धा इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत की ज्यामुळे आज जी क्लॅरिटी मिळते हीच 5 वर्षांनी आणि हीच 10 वर्षांनी क्लॅरिटी आपल्याकडे सिमिलर राहिली पाहिजे आणि त्याची लॉन्जिव्हिटी वाढली पाहिजे कॅमेऱ्याच्या क्लॅरिटीची. सो ह्याच्याकडे पण आपण कटाक्षाने लक्ष देतो. याशिवाय आपण प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये नायट्रोजन देतो. नायट्रोजन यासाठी असतो की कॅमेरा 24/7 चालतो. 24/7 जेव्हा कॅमेरा चालणार त्यावेळेला आपण मोबाईल जर आपला चार्जिंगला लावला तर 15-20 मिनिटात अर्ध्या तासात गरम होतो. हो. कॅमेरा तर 24/7 चालतो. सो 24/7 ज्यावेळी कॅमेरा चालतो त्यावेळी तो गरम तर नक्कीच होणार आहे. हो. सो तो गरम होऊ नये याच्यासाठी आपण त्याला नायट्रोजन दिलेलं आहे की त्याचं कॉन्स्टंट टेम्परेचर आतमध्ये मेंटेन राहिलं पाहिजे की ज्याच्यामुळे सुद्धा कॅमेऱ्याचं लाईफ वाढतं. ओके. असे वेगवेगळे चांगले फीचर्स आपण कॅमेऱ्यामध्ये देत असतो की ज्यामुळे इंडियन एन्व्हायरमेंट प्रमाणे, इंडियन कंडिशन्स प्रमाणे आपल्या कॅमेऱ्यांना कुठेही प्रॉब्लेम न येता ते लॉंगर रन मध्ये चालले पाहिजे. अल्टिमेटली आमच्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन हाच आमचा एम असल्यामुळे क्लायंटला सॅटिस्फॅक्शन देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आमच्यासाठी. अगदी. आणि हे मला वाटतं खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे ही. क्लायंटला बरोबर. सॅटिस्फॅक्शन मिळणं हे जेव्हा मॅन्युफॅक्चर करणारी व्यक्ती स्वतः कटाक्षाने त्याच्याकडे लक्ष देते त्यावेळेला बनणाऱ्या वस्तूंची क्वालिटी ही निश्चितच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायला लागते. बरोबर. यासाठीच हे जे मगाशी मी आपल्याला कंपन्या सांगितल्या, मर्सिडीज बेन्झ, बिर्ला ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, ह्या सगळ्यांचे अप्रिसिएशन लेटर्स आमच्या वेबसाईटला आम्ही देऊन ठेवलेले आहेत की ह्या लोकांना सुद्धा क्वालिटी आवडली आहे. त्याच्यानंतर त्यांनी अप्रिसिएशन लेटर्स दिलेले आहेत. इव्हन पुण्यामध्ये चितळेबंधू मिठाईवाले घ्या, चितळेबंधू मिठाईवाल्यांचं पण अप्रिसिएशन लेटर दिसेल आपल्याला. दॅट इज अमेझिंग. आणि मिठाईची दुकानं वगैरे इकडे तर त्यांना पाहिजेत. म्हणजे कुठच्याही दुकानात, कुठच्याही बिझनेसमध्ये सिक्युरिटी करताचे कॅमेरे ही आजची काळाची गरज आहे, नाही का? बरोबर आहे. आता रिसेंटली आम्ही एक गजराज ज्वेलर्स म्हणून आहेत पुण्यामध्ये हडपसरला. सो तिथे आमच्या एका डीलरनी त्यांना कॅमेरे दाखवले. त्या गजराज ज्वेलर्स वाल्यांकडे जे कॅमेरे होते त्याच्यामध्ये त्यांना काही व्यवस्थित दिसत नव्हतं. आमच्या डीलरनी त्यांना जेव्हा कॅमेरे दाखवले त्यावेळेला त्यांना 500ची नोट आहे का 100ची नोट आहे हे सुद्धा त्यांना ओळखू यायला लागलं. त्याच्यामुळे ते प्रचंड खुश झाले आणि त्यांनी इमिजिएटली कॅमेऱ्याची ऑर्डर आमच्या डीलरला दिली. वाव. हे दिस इज द क्वालिटी असं म्हणू शकतो. आणि आणखीन एक मला वाटतं तुमच्या कॅमेऱ्यांमध्ये खासियत दिसते की नाईट विजन. नाईट व्हिजनला आपण कलर व्हिजन देतो. बरेच लोक नाईटला आजही ब्लॅक अँड व्हाईट वापरतात. सो नाईटला आपण कलर व्हिजन देतो की जे सूर्यप्रकाशासारखं कलर रात्री सुद्धा दिसलं पाहिजे. ऍट द सेम टाइम आपण त्या कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ पण दिलेला आहे. ऑडिओ दिलेला असल्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये अमिताभ बच्चनचा डायलॉग जसा तुम्ही ऐकाल त्या लेव्हलची क्लॅरिटी आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये देतो. ओके. म्हणजे कोण नुसतं तोंड हललेलं दिसत नाही, तर कोण काय बोललं हे ऐकू पण येतं. अगदी स्पष्ट. मला वाटतं ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. म्हणजे मला एक सांगा, अशा टाईप मध्ये एक आता अलीकडे कॉमनली दिसणारे, ज्याचं मला 10-12 वर्षापूर्वी एक त्याचं नाव ऐकलं होतं, क्लेव्हर डॉग म्हणून एक होतं. घरामध्ये वापरण्यासारखा सीसीटीव्ही कॅमेरा. छोटस गॅजेट असतं आणि त्याला आपण कुठेतरी प्लग लावतो, वायफाय कनेक्ट करतो आणि मग तो
तुमचे आवाजांसकट सगळं रेकॉर्ड करतो. त्याच्या आतमध्ये जे मेमरी काय ते मेमरी कार्ड असतं ते भरेपर्यंत. किंवा मग तुम्ही जर का त्याला काहीतरी क्लाउडशी कनेक्ट केलं असेल तर मग ते घेत राहतं. अशी काहीतरी भानगड आहे ती, बरोबर? बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे ड्युएल लेन्स कॅमेरे पण आलेले आहेत आणि ट्रिपल लेन्स कॅमेरे पण आलेले आहेत. हा हा. सो ह्याच्यामध्ये ड्युएल लेन्स कॅमेऱ्यामध्ये एक कॅमेरा जो आहे तो 360 डिग्री मुवमेंट करत राहतो आणि सगळीकडचा एरिया बघत राहतो. वेअरएज द सेकंड लेन्स वॉचेस ओनली फ्रंट. सो फ्रंटला काय चाललंय हे कॉन्स्टंटली बघत राहते. तसेच सिमिलरली आपल्याकडे ट्रिपल लेन्स कॅमेरे पण आलेले आहेत की जे सोलर कॅमेरे आहेत, 4G कॅमेरे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी पण देता येते. त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आपण देऊ शकतो, ज्याच्यामध्ये ह्युमन डिटेक्शन होऊ शकतं. ह्युमन आहे का, म्हणजे एखादा प्राणी आहे का ह्युमन आहे हे पण आयडेंटिफाय होतं. ऍट द सेम टाइम समजा एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट जागा म्हणलं आणि त्या ठिकाणी कोणी जायला नकोय आणि फक्त एक लाईन मारली त्या एरियात, तर ती लाईन कोणी क्रॉस केली तर इमिजिएट हुटर वाजायला लागतो. तर अशा प्रकारचे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आपल्या कॅमेऱ्यांमध्ये दिलेला आहे. म्हणजे मला कळलं नाही. समजा एखाद्या कॅमेरा आपण लावलेला आहे, त्याच्यात जे व्हिजन दिसतंय हा त्या दिसणाऱ्या व्हिजन मध्ये हा आपल्याला कोणी त्या ठिकाणी जायला नकोय. म्हणजे हा. एखादा हजार्डस एरिया आहे, एखाद्या हा. फॅक्टरीमध्ये हजार्डस एरिया असतो, त्या बरोबर. ठिकाणी कोणी जायला नकोय, तर तिथे आपण आपल्या सिस्टम मध्ये एक लाईन फक्त आखू शकतो की याच्या पलीकडे कोणी गेलं नाही पाहिजे. ही सगळं हा. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये काम होतं. ओके. जसं हे सॉफ्टवेअर मध्ये आपण मार्किंग करणार हा. त्याप्रमाणे ती लाईन फिजिकली जर कोणी क्रॉस केली हम्म. तर इमिजिएटली हुटर वाजायला लागतो आणि सिक्युरिटी गार्डला सुद्धा कळतं की हे इथे या एरियामध्ये माणूस गेलेला आहे. इव्हन हो. आपला कॅमेरा माणसाचा फोटो पण घेतो आणि तो फोटो घेऊन डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पण येऊ शकतो. अरे बापरे. मला वाटतं दिस इज म्हणजे ज्याला झेड सिक्युरिटी म्हणून सुपर सुपर पॉवरफुल सिक्युरिटी म्हणून अशी सिक्युरिटी आहे. आणि आता मला आणखीन एक सांगा की आपल्याकडे हम्म. इंडियामध्ये हे आहे. इंडियाच्या बाहेरच्या देशांमध्ये पण या टाईपचे कॅमेरे अवेलेबल आहेत का? का अजून एवढे नाहीयेत काही ठिकाणी, काही नाही, कंट्रीज मध्ये? याच्यामध्ये कसं आहे डॉक्टर रेखा, हा. ताई, मी याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जेव्हा फिरलो तर त्यावेळेला असं बघितलं की दुबईमध्ये, सिंगापूरमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे कॅमेरे अवेलेबल आहेत. परंतु अवेअरनेस जो म्हणतो आपण, तो हा. अवेअरनेस तसं सगळीकडे नाहीये की कुठल्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच वेळा लोक एज्युकेट करत नाहीत. सो हा. एज्युकेट व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा लोकांना माहित नसतं की काय अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे. सो हम्म. त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होतात. आता दुबईमध्ये आम्ही काही ज्वेलर्सकडे गेलो होतो. त्या ज्वेलर्सकडे गेल्यानंतर आम्ही बघितलं त्यांच्याकडे अत्यंत जुने प्रकारचे कॅमेरे लावलेले होते. ओ. तर ह्या लोकांना कल्पना नसते की नक्की कशा प्रकारचे कॅमेरे लावले पाहिजेत, काय पाहिजे. सो त्यांना गायडन्स करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. हो. आणि आमच्या सर्व डीलर्सना आम्ही अशा प्रकारचं मार्गदर्शन देतो, त्यांना सर्व प्रकारचा सपोर्ट देतो. सो हा. त्यामुळे आमचे डीलर्स हे डेफिनेटली सर्व कस्टमर्सकडे चांगलं प्रॉडक्ट दाखवतात आणि त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात. म्हणजे तुमचे डीलर्स तुमच्या सहकार्याने लोकांना नुसतं तुमचे प्रॉडक्ट विकत नाहीत, तर त्यांना एज्युकेट करतात आधी आणि मग त्यांना आवश्यक त्या गोष्टी विकत घ्यायला त्यांना मदत करतात. वुड यू से दॅट वे? अगदी बरोबर. कारण त्याच्याशिवाय होणार नाही. आणि मला वाटतं प्रगत देश, आपले डेव्हलप्ड कंट्रीज आपण ज्याला म्हणू, US झालं, UK झालं, जर्मनी झालं, या ठिकाणी हे असे सगळे कॅमेरेज असतील. तिकडे अवेअरनेस आहे का? हो, त्या ठिकाणी अवेअरनेस नक्कीच आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोक एज्युकेट करतात किंवा लोकांना बेसिकली कसं आहे की त्यांच्याकडे ह्या फॅसिलिटीज बऱ्यापैकी वापरल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अवेअरनेस आहे त्या सगळ्याचा. हा हा. परंतु अशा बऱ्याच कंट्रीज आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये की ज्यांच्याकडे अजून बेसिक लेवललाच खूप सिक्युरिटीला हे दिलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप बेसिक लेवललाच हे लोक वापरत असतात. त्याच्यामुळे अवेअरनेस अजूनही बऱ्याच ठिकाणी गरजेचं आहे, भारतात सुद्धा आणि बाहेर सुद्धा. ओके.
म्हणजे आपण बोटावर मोजणे इतकेच काही देश जर बघितले तर त्यांनाच ही टेक्नॉलॉजी आज चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा हे माहितीये. बाकीच्या अनेक देशांमध्ये मोर दॅन 100 कंट्रीज आय वुड से की जिथे अवेअरनेस गरजेचा आहे. ओके. पण मग या अवेअरनेस वाढवण्याच्या दिशेने काय केलं जावं असं तुम्हाला वाटतं? अवेअरनेस वाढवण्याच्या दिशेने बेसिकली याचे अवेअरनेस सेशन्स हे इव्हन न्यूज चॅनलवर किंवा टीव्हीवर सुद्धा घेतले पाहिजेत, की ज्याच्यामुळे लोकांना माहिती मिळेल, लोकांना सर्व गोष्टी समजून सांगता येतील, की आपल्याकडे अशा प्रकारचे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तुम्ही वापरताना अशा प्रकारची क्वालिटी विकत घ्या. क्वालिटीमध्ये पण त्यांना पॅरामीटर्स एक्सप्लेन करता आले पाहिजे जर आले आपल्याला आणि त्यांना समजावून सांगता आलं, की कशा प्रकारची क्वालिटी चांगली असते, काय असते, वापरताना कसे घेतले पाहिजेत. तर बऱ्याच वेळा फसवणूक टळली जाते. आता आमचे बरेच काही कस्टमर असे पण असतात, की ज्यांच्याकडे आमचे जुने काही दुसऱ्या लोकांनी वेगळे काही ब्रँड बसवलेले असतात आणि मग त्यांची काही ठिकाणी फसगत झालेली असते. अशा वेळेला बरेच वेळा त्यांना काही लोक सर्व्हिस देत नाहीत. त्या ठिकाणी सुद्धा आमचे डीलर्स त्यांना सर्व्हिस देतात. आमची कंपनी सुद्धा डीलर्सला सपोर्ट करते आणि आमच्या कस्टमर्सला आम्ही चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. ओके. तिथे योग्य सोल्युशन दिलं तर डेफिनेटली सगळं चांगलं चालतं. परफेक्ट. आणि मला वाटतं की हा मेसेज म्हणजे आता मला एक आणखीन सांगा की आता यंगर जनरेशन ज्यांना व्यवसायात उतरायचंय मे बी ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग नाही करतायत दोज हू वॉन्ट टू गेट इन टू ट्रेनिंग और स्टफ लाईक दॅट ते लोक सुद्धा तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे हा अशा प्रकारचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकतात का? डेफिनेटली. कारण आता सोशल मीडिया हे एक खूप मोठं माध्यम आहे की ज्यातून यंगर जनरेशन आज वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतच असतात. ऑलरेडी त्यांना आपण शिकवण्याची गरज राहिलेली नाही. आता मोबाईल हे माध्यम इतकं सर्वसामान्य झालेलं आहे की ज्याच्यामध्ये सर्वांना सर्व गोष्टी माहिती असतात. सो त्याच्यामुळे अशा प्रकारचा अवेअरनेस त्यांनी जर म्हणजे जास्तीत जास्त पुढे हे करायला सुरुवात केलं तर ते डेफिनेटली सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा सगळ्या जगालाच चांगल्यापैकी उपयोग होईल. दॅट्स ट्रू. म्हणजे हा एक मला वाटतं की यंगर जनरेशन करता तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली हा एक मेसेजच द्यायला हरकत नाही आपल्याला. आणि दुसरा एक मला प्रश्न असा येतो मी म्हणते की मराठी माणूस बघा मराठी माणूस जनरली व्यवसायात नसतो पण तुम्ही मराठी माणूस व्यवसायामध्ये आला ओके आणि त्याच्यामध्ये व्यवसायात आल्यानंतर पहिली फर्स्ट जनरेशन आहे तुमची फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर होऊन तुम्ही व्यवसायात आलात आणि आज व्यवसायामध्ये एक विशिष्ट उंची कमवलीत तुमच्या ब्रँडला एक विशिष्ट नाव कमावलं. हे करताना तुम्हाला फॅमिली सपोर्ट किती मिळाला किंवा समाजाकडून सपोर्ट किती मिळाला आणि ओव्हरऑल वेगवेगळ्या ठिकाणी फंडिंग उभं करणं हे करणं या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट कडून काही सपोर्ट मिळाला? या बाबतीत सुरुवातीला आपण म्हणलात फॅमिलीकडून किती सपोर्ट मिळाला तर मी नक्कीच सांगेन की फॅमिलीकडून मला 100% सपोर्ट मिळाला. सो ज्या ठिकाणी मला काम करायची गरज पडली त्या सर्व ठिकाणी फॅमिलीनी मला नक्कीच मोटिवेट केलं. त्यांनी मला नक्कीच सपोर्ट केला आणि त्यांच्या संपूर्ण सपोर्ट असल्यामुळेच मी प्रत्येक ठिकाणी यशस्वी होऊ शकलो. येस. समाजाकडून सपोर्ट जर आपण म्हणलात तर ते अगदी बरोबर आहे. समाजाने सपोर्ट दिला आणि त्यामुळेच आम्ही आज वेगवेगळ्या पातळीवरती आमच्या डीलर्सना आमच्या कस्टमर्सना चांगला सपोर्ट देऊ शकलो आणि चांगलं प्रॉडक्ट हे त्यांना दिल्याचं सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळालं. सो हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तिसरा मुद्दा आपण तिसरं नाव काय घेतलं होतं? मी तुम्हाला तिसरं विचारलं तर गव्हर्नमेंट कडून तुम्हाला फंडिंग वगैरे करता काही? गव्हर्नमेंट फंडिंगचं जर आपण म्हटलं तर गव्हर्नमेंट फंडिंग आम्ही कधी आतापर्यंत मागायला गेलो नाही आणि स्वतःहून आम्हीच त्यांच्याकडे कधी अप्रोच झालो नाही. कदाचित काही चांगल्या स्कीम असतीलही परंतु आम्हाला त्याची आवश्यकता पडली नाही आतापर्यंत. कारण प्रोसॉनिक कंपनी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत किंवा आमचा व्यवसाय जेव्हापासून 1996 पासून सुरू झाला त्या दिवसापासून आजपर्यंत आमची कंपनी ही सर्व बँकांमध्ये कायमच प्लॅटिनम अकाउंट होल्डर राहिलेली आहे.
प्लॅटिनम अकाउंट होल्डर म्हणजे काय, तर बेसिकली संपूर्ण गेल्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये आमचा स्वतःचा एकही चेक बाउन्स झालेला नाही. ऍट द सेम टाइम आम्हाला जे चेक्स किंवा आम्हाला जे पेमेंट्स लोकांकडनं मिळतात त्यावरती सुद्धा आपण जर बघितलं तर मोर दॅन 1% कोणीही आमच्या बरोबर डिफॉल्टर्स नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही चांगल्या लोकांबरोबर काम करत गेलो, चांगल्या लोकांचं आम्हाला सहकार्य मिळालं आणि त्यामुळेच आम्ही डेफिनेटली चांगलं काम करू शकलो. राईट. पण म्हणजे मला एक गोष्ट सांगा की साधारण सामान्य माणसाची वृत्ती किंवा वैचारिकता अशी असते की जर का व्यवसाय करायचा असेल तर त्याला फंडिंगची गरज असते. आणि मराठी माणसाकडे कुठे असतो एवढा पैसा, हो मग आम्ही कसा व्यवसाय करणार? अशा पद्धतीत विचार करणाऱ्या लोकांकरता तुम्ही काय सांगाल? व्यवसाय करताना फंडिंगची आवश्यकता असते हे अगदी बरोबर आहे, परंतु फंडिंग तुमच्या हातात नसताना सुद्धा अशा अनेक गोष्टी करता येतात आणि त्यातून डेफिनेटली तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. हे आमचं उदाहरण त्यावरूनच मी सांगू शकतो की आम्ही त्या प्रकारे सुरुवात केली. म्हणजे एकेकाळी मला आठवतंय मी माझ्या सायकलवरून सुरुवात केली होती या व्यवसायाला आणि आज डेफिनेटली आम्ही संपूर्ण देशामध्ये चांगला व्यवसाय करतोय. सुपर. मला वाटतं हा एक खूप मोठा संदेश घेऊन मला वाटतं आपण आजची आपला इंटरव्ह्यू इथे थांबवूया. पण मला पुन्हा एकदा फ्युचरमध्ये आणखीन डिटेल्स तुमचं ट्रेनिंग संदर्भामध्ये बोलायला केव्हा तरी आवडेलच. ओके, नक्कीच. त्याच्याकरता पुन्हा एकदा भेटूया, म्हणजे तुमच्याच ह्याचा पुढचा भाग म्हणून केव्हा तरी. पण तोपर्यंत आज आपण आता इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. जर कोणी क्रॉस केली तर इमिजिएटली हुटर वाजायला लागतो आणि सिक्युरिटी गार्डला सुद्धा कळतं की हे इथे या एरियामध्ये माणूस गेलेला आहे. त्या अनेक गोष्टी करता येतात आणि त्यातून डेफिनेटली तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. हे आमचं उदाहरण त्यावरूनच. जेव्हा रस्ता धूसर होई तेव्हा ही जी यशपथीने अशी यशाची गुरु किल्ली. अशी यशाची गुरु किल्ली. समजा एखाद्या कॅमेरा आपण लावलेला आहे, त्याच्यात जे व्हिजन दिसतंय त्या दिसणाऱ्या व्हिजन मध्ये आपल्याला कोणी त्या ठिकाणी जायला नकोय. म्हणजे एखादा हजार्डस एरिया आहे, एखाद्या फॅक्टरीमध्ये हजार्डस एरिया असतो, त्या ठिकाणी कोणी जायला नकोय, तर तिथे आपण आपल्या सिस्टम मध्ये एक लाईन फक्त आखू शकतो की याच्या पलीकडे कोणी गेलं नाही पाहिजे.